Hello students, welcome to Praveen Academy. Today we start second topic in physics, that is mathematical methods. तर या टॉपिक मध्ये आपण स्केलर क्वांटिटी म्हणजे काय हा भाग पाहणार आहोत. वेक्टर क्वांटिटी, which quantities are called as vector quantity, आणि वेक्टरच्या बाबतीत ऍडिशन, सबस्ट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा भाग पाहणार आहोत. यानंतर आपण काही भाग डेरिव्हेटिव्हचा पाहणार आहोत, जेणेकरून फिजिक्स मधली डेरिव्हेशन देणं सोपं जाईल. त्याच पद्धतीने आपण इंटिग्रेशनचा भाग पाहणार आहोत. तर डेरिव्हेटिव्ह, इंटिग्रेशन हा बराचसा मॅथ्सचा भाग आहे, म्हणून या टॉपिकला काय नेमिंग दिलेलं आहे, मॅथमॅटिकल मेथड्स. तर आता सर्वात अगोदर आपण काय पाहूया, स्केलर्स किंवा स्केलर क्वांटिटी म्हणजे काय हा भाग आपण पाहणार आहोत. तर समजा मी या ठिकाणी एक क्यूब घेतलेला आहे. काय घेतलेलं आहे? क्यूब घेतलेलं आहे. तर आता या क्यूबची लेंथ, समजा लेंथ 5 सेंटीमीटर इतकं आहे. ओके. या क्यूबचं मास समजा 100 ग्रॅम आहे. या क्यूबचं टेम्परेचर सपोज 25 डिग्री सेंटीग्रेड, आणि या क्यूबची डेन्सिटी समजा ही 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे. तर आता या ठिकाणी या क्यूबची लेंथ देण्यासाठी फक्त मॅग्निट्यूड सफिशियंट आहे. तर लेंथ देण्यासाठी मॅग्निट्यूडची गरज आहे. मास देण्यासाठी फक्त 100 ग्रॅम म्हटलं तरी चालेल. 100 ग्रॅमला काय म्हणायचं, मॅग्निट्यूड म्हणायचं, मॅग्निट्यूड ऑफ मास म्हणायचं. याच्यानंतर टेम्परेचर, बॉडीचं टेम्परेचर फक्त 25 डिग्री सेंटीग्रेड सांगितलं की सफिशियंट आहे. तर टेम्परेचर 25 डिग्री सेंटीग्रेड म्हणजे मॅग्निट्यूडनं या बॉडीचं टेम्परेचर आपण कम्प्लिटली डिस्क्राईब करू शकतो. शिवाय या बॉडीचे डेन्सिटी किती आहे, 2 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. तर या मॅग्निट्यूड वरून या बॉडीची डेन्सिटी देता येऊ शकते. तर आता फिजिकल क्वांटिटी which can be completely described by magnitude only are called as scalar quantities. तर ज्या क्वांटिटी फक्त मॅग्निट्यूडने डिस्क्राईब केल्या जातात, तर या क्वांटिटीना काय म्हणायचं, स्केलर क्वांटिटी म्हणू शकतो. हिअर वी सी वेक्टर क्वांटिटी. तर आता या ठिकाणी ही एक बॉडी आहे, आणि या बॉडीची डिस्प्लेसमेंट ए पासून कुठपर्यंत करायचे, बी पर्यंत करायचे. तर बॉडीची डिस्प्लेसमेंट करण्यासाठी या ठिकाणी फोर्स मी अप्लाय करतोय. फोर्सची किंमत किती आहे बाबा, 2 न्यूटन इतकी आहे. म्हणजे फोर्सचा मॅग्निट्यूड 2 न्यूटन आहे. आणि फोर्स कोणत्या दिशेला अप्लाय केलेला आहे, या दिशेला अप्लाय केलेला आहे. म्हणजे इथं डायरेक्शन सुद्धा दिलेलं आहे. या ठिकाणी काय दिलेलं आहे, डायरेक्शन दिलेलं आहे. तर फोर्स या क्वांटिटीला आपण काय म्हणू शकतो, वेक्टर क्वांटिटी म्हणू शकतो. तर वेक्टर क्वांटिटी म्हणजेच काय, अ फिजिकल क्वांटिटी which is completely described by magnitude as well as direction is called as vector quantity. ओके. तर आता फोर्स रिप्रेझेंट करण्यासाठी फोर्सची किंमत किती आहे हे सांगणं गरजेचं आहे, म्हणजे मॅग्निट्यूडची गरज आहे. आणि फोर्स कोणत्या दिशेला अप्लाय केलाय हे पण सांगणं गरजेचं आहे, म्हणजे दिशा महत्वाची. म्हणून फोर्स या क्वांटिटीला काय म्हणायचं, वेक्टर क्वांटिटी. तर आता या ठिकाणी डिस्प्लेसमेंट ए बी ही सुद्धा वेक्टर क्वांटिटी आहे. तर डिस्प्लेसमेंट ए बी देत असताना कोणकोणत्या क्वांटिटीची गरज आहे बाबर, लेंथची गरज आहे. आता समजा लेंथ ए बी समजा 20 सेंटीमीटर आहे. ए पासून बी किती आहे, समजा 20 सेंटीमीटर. आणि शिवाय डायरेक्शन महत्वाचं आहे. डिस्प्लेसमेंटचं डायरेक्शन हे कुठून कुठे आहे, ए कडून बी कडे आहे. तर दिशा महत्वाची आहे. म्हणजे डिस्प्लेसमेंट एक्सप्रेस करण्यासाठी
मॅग्निट्यूडची गरज आहे, शिवाय डायरेक्शनची गरज आहे, म्हणून डिस्प्लेसमेंटला वेक्टर क्वांटिटी म्हणू शकतो. तर अजून कोणकोणत्या वेक्टर क्वांटिटी असू शकतात की ज्यांना मॅग्निट्यूड आणि डायरेक्शनची गरज असते? व्हेलॉसिटी. आता बाबरता ही बॉडी इकडे जात असताना व्हेलॉसिटी आहे, म्हणजे व्हेलॉसिटी या दिशेला आहे, म्हणजे मॅग्निट्यूड असेल समजा 10 मीटर पर सेकंड, शिवाय डायरेक्शन सुद्धा असेल, म्हणून व्हेलॉसिटीला काय म्हणायचं? वेक्टर क्वांटिटी. याच्यानंतर ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन या क्वांटिटीला सुद्धा आपण काय म्हणू शकतो? वेक्टर क्वांटिटी म्हणतो. कारण का ऍक्सिलरेशन हे कसं रिप्रेझेंट करतो? डीव्ही बाय डीटी, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी. व्हेलॉसिटी जर वेक्टर क्वांटिटी असेल तर ऍक्सिलरेशन सुद्धा कोणती क्वांटिटी असेल? वेक्टर क्वांटिटी असेल. आता या ठिकाणी आपण हा एक भाग पाहणार आहोत, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर. तर रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर हा कसा रिप्रेझेंट करायचा बाबरता? इट इज रिप्रेझेंटेड बाय डायरेक्टेड लाईन सेगमेंट. आता समजा एक वेक्टर मी कसा ड्रॉ करतोय बाबा? P पासून Q पर्यंत ड्रॉ करतोय. तर या वेक्टरची लेंथ काय दर्शवते? मॅग्निट्यूड. आणि हा जो एरो हेड जो आहे, एरो हेड काय दर्शवतो? डायरेक्शन दर्शवतो. तर वेक्टर हा कसा रिप्रेझेंट करायचा? डायरेक्टेड लाईन सेगमेंटनं रिप्रेझेंट करायचा. तर आता डायरेक्टेड लाईन सेगमेंटची लेंथ म्हणजे काय असतो? मॅग्निट्यूड असतो. आणि एरो हेड म्हणजे काय असेल? डायरेक्शन असेल. तर या ठिकाणी P ला काय म्हणायचं? टेल म्हणायचं, टेल ऑफ वेक्टर. आणि Q ला काय म्हणायचं? हेड ऑफ वेक्टर. तर आता हा वेक्टर PQ जो आहे तो आपण यानुसार रिप्रेझेंट करायचा. वेक्टर PQ यानुसार रिप्रेझेंट करायचा. PQ वरती काय ड्रॉ करायचा? एरो ड्रॉ करायचा. ओके, तर याला आपण वेक्टर PQ म्हणू शकतो. ओके, आणि मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ म्हणजे काय? वेक्टर PQ ची लेंथ. म्हणजे PQ वेक्टर ड्रॉ करत असताना तो किती लेंथचा ड्रॉ करायचा? त्याच्या मॅग्निट्यूड एवढा. तर आता वेक्टर PQ चा मॅग्निट्यूड किती आहे? समजा 3 युनिट. म्हणजे PQ ड्रॉ करताना 3 इतक्या लांबीचा ड्रॉ करायचा. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ हे कसं द्यायचं? तर मॉड मध्ये PQ म्हणायचं. तर हे मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ असं एवढं म्हणण्याच्या ऐवजी काय लिहायचं? मॉड मध्ये PQ. मॉड मध्ये PQ म्हणजे काय? मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर PQ इथं किती आहे? 3 युनिट इतकी व्हॅल्यू आहे. ओके, त्याच पद्धतीने आपण वेगवेगळे वेक्टर्स देऊ शकतो. वेक्टर PQ देऊ शकतो, वेक्टर AB देऊ शकतो, A पासून B पर्यंत. तर याला वेक्टर AB म्हणायचं. मॅग्निट्यूड ऑफ AB म्हणजे काय? A पासून B पर्यंतची लेंथ. आता समजा ही लेंथ काहीतरी 3 युनिट इतके. किती आहे? 3 युनिट. वेक्टर PQ. आता वेक्टर AB, वेक्टर PQ त्याच पद्धतीने आपण सिंगल कॅपिटल लेटरने सुद्धा वेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. तर हा वेक्टर P, हा वेक्टर Q, सिंगल कॅपिटल लेटरने सुद्धा आपण वेक्टर रिप्रेझेंट करू शकतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी वेक्टर ड्रॉ करताना तो किती ड्रॉ करायचा? त्याच्या मॅग्निट्यूड एवढाच ड्रॉ करायचा. म्हणजे समजा हा 2 इतक्या लांबीचा वेक्टर आहे, हा समजा 1.5 इतक्या लांबीचा आहे, 1.5 युनिट. म्हणजे हे 1 असेल आणि याच्या पुढे हाफ. तर यानुसार आपण वेक्टर्स रिप्रेझेंट करू शकतो. हिअर वी सी टाइप्स ऑफ वेक्टर्स. तर या ठिकाणी झिरो वेक्टर और नल वेक्टर. तर ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 0 असतो, मॅग्निट्यूड 0 असेल या वेक्टरला काय म्हणायचं? झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर. म्हणजे हा वेक्टर या पॉइंट पासून सुरुवात होतो, तिथंच एंड होतो. मग या वेक्टरला काय म्हणायचं?
झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणायचं. तर हा वेक्टर ओ वेक्टरनं डिनोट करायचा आणि याचं डायरेक्शन अनस्पेसिफाईड असेल. तर इथं तिथून सुरुवात केला तिथंच एंड केला म्हणजे डायरेक्शन नेमकं सांगू शकत नाही. तर या वेक्टरला झिरो वेक्टर किंवा नल वेक्टर म्हणायचं. तर आता एखादी बॉडी समजा स्टेडी स्टेटला असेल म्हणजे थांबलेली असेल. आता समजा या ठिकाणी ही बॉडी थांबलेली आहे. तर या बॉडीची व्हेलॉसिटी वेक्टर किती असेल बाबा? झिरो. म्हणजे बॉडी स्थिर आहे, थांबलेली आहे, म्हणजे व्हेलॉसिटी किती आली? झिरो. तर व्हेलॉसिटी वेक्टर हा झिरो वेक्टर असेल. ओके. याच्यानंतर रिझल्टंट ऑफ वेक्टर. आता समजा ही बॉडी आपण लिफ्ट करतोय. तर लिफ्ट करण्यासाठी 4 फोर्सेस वापरलेले आहेत. या दिशेला F1, या दिशेला F2, या दिशेला F3 आणि या दिशेला किती फोर्स आहे? F4 फोर्स आहे. तर आता 4 फोर्सनं जो काही मॅग्निट्यूड मिळेल तेवढाच मॅग्निट्यूड समजा या फोर्सनं जर मिळाला तर या फोर्सला काय म्हणायचं? रिझल्टंट ऑफ F1, F2, F3 अँड F4. तर या केसमध्ये आपण असं म्हणू शकतोय वेक्टर F इज इक्वल टू F1 प्लस F2 प्लस F3 प्लस F4 असं म्हणू शकतो. ओके. याच्यानंतर निगेटिव्ह वेक्टर. तर इथं मी ए हा वेक्टर ड्रॉ केलेला आहे. आता ए वेक्टरच्या लेंथ एवढाच इथं मी दुसरा वेक्टर ड्रॉ करतोय. ए इतक्याच लेंथचा इथं दुसरा वेक्टर ड्रॉ केलेला आहे आणि या वेक्टरला हा वेक्टर कसा असेल? पॅरलल असेल. आणि या वेक्टरचं जे डायरेक्शन त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनचा हा वेक्टर असेल. मग या वेक्टरला काय म्हणायचं? निगेटिव्ह वेक्टर ऑफ ए. म्हणजे समजा हे बाबा आता 2 पेन मी घेत आहे. आता हा एक वेक्टर ए आहे आणि याला बरोबर पॅरलल, दोघांची लेंथ सेम आहे, पॅरलल आहे. याचं डायरेक्शन हे आहे, याचं डायरेक्शन हे आहे. तर हा ए असेल तर याला मायनस ए म्हणायचं. ओके. याच्यानंतर इक्वल वेक्टर. तर इथं ए बी हा वेक्टर मी ड्रॉ केलेला आहे. तेवढ्याच लेंथचा सी डी हा वेक्टर ड्रॉ केलेला आहे. ए बी ला सी डी कसा आहे? पॅरलल. आणि जे डायरेक्शन ए बीचं तेच डायरेक्शन सी डीचं. मग सी डी आणि ए बी यांना सी डी हा ए बीचा कसा असेल? इक्वल वेक्टर असू शकतो. आता समजा हा वेक्टर ए आहे आणि हा बी घेतला तर दोघांची लेंथ सेम आहे, डायरेक्शन सेम आहे, पॅरलल आहेत एकमेकाला. तर वेक्टर ए इज इक्वल टू बी. मग हा इथंच ठेवला तरी चालतो, इकडे पण घेतला तरी चालेल. ए इज इक्वल टू बी. इकडे घेतला तरी चालेल. ए इज इक्वल टू काय घ्यायचा? बी. फक्त काय पाहिजे? समांतर पाहिजे, डायरेक्शन सेम पाहिजे. मग यांना आपण काय म्हणू शकतो? इक्वल वेक्टर म्हणू शकतो. याच्यानंतर पोझिशन वेक्टर ऑफ अ पॉइंट. तर मी प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम घेतलेले एक्स ओ वाय. तर ए पॉइंटची पोझिशन दर्शवण्यासाठी ओरिजिन पासून ए पर्यंत पॉइंट ड्रॉ केलेला आहे ओ ए. तर याला पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट ए म्हणजे काय म्हणायचं? वेक्टर ओ ए. बी पॉइंटची पोझिशन दर्शवण्यासाठी ओरिजिन पासून बी पर्यंत वेक्टर ड्रॉ केलेला आहे आणि या वेक्टरला वेक्टर ओ बी ला काय म्हणायचं? पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी. पोझिशन वेक्टर ऑफ पॉइंट बी म्हणजे काय झाला? वेक्टर ओ बी. याच्यानंतर युनिट वेक्टर. युनिट वेक्टर म्हणजे काय? ज्या वेक्टरचा मॅग्निट्यूड 1 युनिट असेल या वेक्टरला काय म्हणायचं? युनिट वेक्टर म्हणू शकतो. आता समजा हा वेक्टर ए आहे. वेक्टर ए चा मॅग्निट्यूड कसा लिहायचा बरोबर? मॉड मध्ये वेक्टर ए 4 इतका आहे. तर वेक्टर ए ची लेंथ 4 आहे. 1 2 3 आणि 4. तर ए च्या दिशेनं युनिट लेंथचा वेक्टर ए च्याच दिशेनं बरोबर का युनिट लांबीचा वेक्टर ड्रॉ केलेला हा वेक्टर. तर याला युनिट वेक्टर ऑफ
ए म्हणायचं. युनिट वेक्टर ऑफ ए हा कसा काढायचा बाबा? आता वेक्टर ए ला मॅग्निट्यूड न डिवाइड करायचं. वेक्टर ए अपॉन मॅग्निट्यूड ऑफ ए. आणि युनिट वेक्टर हा कसा डिनोट करतोय? ए कॅप न डिनोट करायचा. कशाने डिनोट करायचा? ए कॅप नुसार. ओके. आता आपण इथं एक्स ऍक्सिस, वाय ऍक्सिस आणि झेड ऍक्सिसच्या दिशेनं युनिट वेक्टर हा भाग पाहणार आहोत. ओके. तर आता तुम्हाला प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम माहित आहे. काय माहित आहे? प्लेन कोऑर्डिनेट सिस्टीम. तर या ठिकाणी मी हा एक्स ऍक्सिस घेतला, हा काय ड्रॉ केला? वाय ऍक्सिस घेतला, हा ओरिजिन आहे बाबा. आणि इथं अजून एक ऍक्सिस काढायचा की जो एक्स आणि वाय ला परपेंडिक्युलर असेल. तर या ऍक्सिसला काय म्हणायचं? झेड ऍक्सिस म्हणायचं. तर 3 ऍक्सिस असतात. 3 ऍक्सिस म्हणजे बरोबर. आता समजा हा वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस आणि हा कोणता ऍक्सिस घेतला? झेड ऍक्सिस घेतला. तर हे 3 ऍक्सिस एकमेकाला कसे असतील? परपेंडिक्युलर असतील. एकमेकाला कसे असतील? परपेंडिक्युलर. तर आता एक्स ऍक्सिसच्या दिशेनं युनिट लांबीचा वेक्टर याला आय कॅप म्हणायचं. वाय ऍक्सिसच्या दिशेनं युनिट लांबीचा वेक्टर याला आपण काय म्हणतो? जे कॅप. आणि झेड ऍक्सिसच्या दिशेनं युनिट लांबीचा वेक्टर घ्यायचा. या वेक्टरला काय म्हणायचं? के कॅप. तर यानुसार आपण काय देऊ शकतो? युनिट वेक्टर्स देऊ शकतो. तर आय कॅप, जे कॅप, के कॅप हे युनिट वेक्टर्स असतील अलॉंग पॉझिटिव्ह डायरेक्शन ऑफ x axis, y axis and z axis. Here we see next point, that is algebra of vectors. Firstly, we see here scalar multiplication of vector. Suppose this is vector A. I want to find 5a vector. हा a vector आहे, हा इतका आहे. तर इथं समजा 5a vector फाइंड आउट करायचा आहे. तर इथं ए हा वेक्टर मी इथं ड्रॉ करतोय बाबा. आता इथं ए म्हणजे 1a, 2a, 3a, 4a आणि 5a, 5a म्हणजे हा वेक्टर असेल. तर इथून इथपर्यंतच्या वेक्टरला आपण काय म्हणू शकतो? 5a वेक्टर म्हणू शकतो. म्हणजे ए ला सिम्पली 5 न मल्टिप्लाय करतोय. म्हणजे कशानं मल्टिप्लाय करतोय आपण? स्केलरनं मल्टिप्लाय करतोय. म्हणून 5a वेक्टर झाला. समजा या ठिकाणी आय वॉन्ट टू फाइंड वेक्टर -2a. -2a वेक्टर घ्यायचा आहे. म्हणजे ए च्या दुप्पट लांबीचा वेक्टर घ्यायचा. हा 1a, 1a आणि इथं 2a. तर हा 2a वेक्टर झाला. आणि 2a वेक्टरचं डायरेक्शन बदलायचं. म्हणजे काय झालं? -2a वेक्टर. बरोबर. आता समजा हा a वेक्टर आहे. आय वॉन्ट टू फाइंड 1/2 वेक्टर a. म्हणजे a च्या हाफ लेंथचा वेक्टर काढायचा. a च्या हाफचा लेंथचा वेक्टर म्हणजे हा वेक्टर. तर इथं 1/2 वेक्टर a. तर यानुसार स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर हा भाग आपण देऊ शकतो. आता याच्या पुढे आपण नवीन पॉइंट आपण पाहणार आहोत, ऍडिशन ऑफ वेक्टर्स. तर ऍडिशन आपण पॅरलल वेक्टरची करणार आहोत. म्हणजे याला हा वेक्टर पॅरलल आहे आणि नॉन पॅरलल वेक्टरची ऍडिशन करणार. म्हणजे हा एक वेक्टर, हा दुसरा वेक्टर, हा तिसरा वेक्टर असं जर असेल तर काय करायचं? तर सर्वात अगोदर आपण ऍडिशन कुणाची पाहणार आहोत? पॅरलल वेक्टरची ऍडिशन पाहणार आहोत. तर या ठिकाणी ऍडिशन करत असताना सेम वेक्टरची ऍडिशन करायची. म्हणजे फोर्सचा वेक्टर असला तर त्याच्यामध्ये फोर्सचीच ऍड करायचा. व्हेलॉसिटी वेक्टर असला तर त्याच्यामध्ये व्हेलॉसिटी हाच वेक्टर ऍड करायचा. तर इथं सिमिलर टाइप ऑफ वेक्टर मध्ये ऍडिशन होऊ शकते. आणि हे वेक्टर कसे पाहिजेत? पॅरलल वेक्टर पाहिजेत. आता समजा F1 हा वेक्टर आहे. किती न्यूटनचा आहे? 3 न्यूटनचा आहे. आणि F2 हा वेक्टर किती न्यूटनचा आहे? 5 न्यूटनचा आहे.
आय वॉन्ट टू फाइंड F1 प्लस F2. F1 प्लस F2 ही व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मी काय करणार आहे, हा F2 इथून उचलून इथं ठेवणार आहे. F1 च्या या हेडला F2 च इथं स्टार्टिंग पॉइंट आपण ठेवणार आहोत, म्हणजे हे असं ठेवायचं. तर हा F2 वेक्टर आहे बाबर. F2 वेक्टर किती आहे बाबर, 5 न्यूटन आहे. मग F1 प्लस F2 हा वेक्टर किती आला बाबर, 8 न्यूटनचा वेक्टर आला. तर यानुसार पॅरलल वेक्टर्स ऍड करू शकतो. त्याच पद्धतीने आपण पॅरलल वेक्टरचे सबस्ट्रॅक्शन सुद्धा करू शकतो. आता F1 प्लस F2 8 न्यूटन इतका झाला. आता समजा मला या ठिकाणी F2 मायनस F3 करायचंय. F2 काय करायचंय, मायनस F3. तर हा F2 आहे, हा कोण आहे, F3. F2 किती आहे, 5 न्यूटनचा आहे. F3 किती आहे, 3 न्यूटनचा. तर इथं F3 इथं ठेवायचं बाबा, असं. हा इथं मी ठेवला, याचं डायरेक्शन बदललं, म्हणजे काय झालं, मायनस F3 झालं. तर या F2 मधून हा F3 वजा करायचा, म्हणजे हा एवढा वेक्टर येईल, इथून हा वेक्टर येणार आहे बाजू. तर हा जो वेक्टर आहे, हा वेक्टरला काय म्हणायचं, F2 मायनस F3. आणि या वेक्टरचा मॅग्निट्यूड किती असेल, 2 न्यूटन इतका असेल. तर या 5 मधून हा 3 वजा करायचा, किती आला बाबर, 2 न्यूटन. तर यानुसार पॅरलल वेक्टरची ऍडिशन करू शकतो आपण. ऍडिशन ऑफ वेक्टर्स हा भाग पाहतोय. तर पॅरलल वेक्टरची ऍडिशन पाहिलेले. आता काय पाहणार आहोत, नॉन पॅरलल वेक्टर्स पाहणार आहोत. समजा हा वेक्टर ए आहे, हा वेक्टर कोणता आहे, ए, आणि हा बी वेक्टर आहे. तर या ठिकाणी आपल्याला ऍडिशन करायचे, वेक्टर ए प्लस वेक्टर बी. तर मी काय करतोय, हा बी हा वेक्टर इथून असाच इथं आणायचा. बी हा वेक्टर इथून ए च्या हेडच्या ठिकाणी बेलचा, बी या वेक्टरचा स्टार्टिंग पॉइंट ठेवायचा. बी इथं ठेवला. ओके, म्हणजे हा वेक्टर जर बी असेल तर हा सुद्धा वेक्टर कोणता आला, बी आला. ओके, तर हा वेक्टर ए, तर हा बी हा वेक्टर इथून असाच आणून इथं ठेवायचा. ओके, मग ए प्लस बी कसं द्यायचं वापरता, ए च्या इनिशियल पॉइंट पासून बी च्या एंड पॉइंट पर्यंत आपण वेक्टर ड्रॉ करू शकतो. आणि हा जो वेक्टर, या वेक्टरला काय म्हणायचं, ए प्लस बी. तर इथं हा या वेक्टरचे ऍडिशन आपण ट्रायंगल नुसार दिलेले आहे. कशानुसार दिलेले आहे, ट्रायंगल नुसार दिलेले आहे. म्हणून याला आपण काय म्हणतो, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. काय म्हणायचं, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. तर आता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन याचं स्टेटमेंट आपण यानुसार देऊ शकतो, टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी. म्हणजे ऍडिशन होताना दोन्ही वेक्टर सेम पाहिजेत. म्हणजे फोर्सचा असला तर हा फोर्सचा असला तर हा पण फोर्सचाच पाहिजे. हा व्हेलॉसिटीचा, हा व्हेलॉसिटीचा, म्हणजे दोन्ही वेक्टर सेम टाइपचे पाहिजेत. एक फोर्सचा एक व्हेलॉसिटीचा असं चालणार नाही. तर इथं टू वेक्टर्स डिस्क्राइबिंग सेम फिजिकल क्वांटिटी आर रिप्रेझेंटेड इन मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय टू साइड्स ऑफ ट्रायंगल टेकन इन ऑर्डर. म्हणजे हा ए झाला, तर याच्या पुढं हा बी झाला. ए आणि बी हे ऑर्डर मध्ये आले, टेकन इन ऑर्डर. देन देअर रिझल्टंट इज, म्हणजे या दोघांची बेरीज, रिप्रेझेंटेड इन, रिझल्टंट इज रिप्रेझेंटेड बाय मॅग्निट्यूड अँड डायरेक्शन बाय थर्ड साइड ऑफ ट्रायंगल. म्हणजे या दोघांची बेरीज या ट्रायंगलच्या थर्ड साइड नुसार देता येते. आणि यालाच आपण काय म्हणतो, ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन. आता इथं ए प्लस बी फाइंड आउट केलं.
आता आपण वेक्टर ए मायनस वेक्टर बी सुद्धा फाइंड आउट करू शकतो, सबस्ट्रॅक्शन फाइंड आउट करू शकतो. कसं फाइंड आउट करायचं, तर हा बी वेक्टर आहे, तर आता मायनस बी वेक्टर घेतो मी, याच्या उलट घ्यायचं, इकडे घ्यायचं. तर हा वेक्टर इथून इथं काय असेल बाबर, मायनस बी वेक्टर असेल. हा जर बी असेल तर याच्या विरुद्ध इकडे काय असेल, मायनस बी. आणि मग इथून हा वेक्टर ड्रॉ करायचा. म्हणजे काय, हा ए प्लस काय आला, मायनस बी. म्हणजे कोणता वेक्टर आला बाबर, वेक्टर ए मायनस वेक्टर बी. तर यानुसार वेक्टर ए मायनस बी ची व्हॅल्यू झाली, आणि यानुसार कोणती व्हॅल्यू झाली, वेक्टर ए प्लस वेक्टर बी अशी व्हॅल्यू झाली. ओके, तर यानुसार ऍडिशन ऑफ नॉन पॅरलल वेक्टर्स ची ऍडिशन आपण देऊ शकतो. हिअर वी सी प्रॉपर्टीज ऑफ वेक्टर ऍडिशन. तर या ठिकाणी दोन प्रॉपर्टीज पाहणार आहोत. कम्युटेटिव्ह लॉ. तर कम्युटेटिव्ह लॉ म्हणजे काय, वेक्टर पी प्लस वेक्टर क्यू इज इक्वल टू काय लिहू शकतोय, क्यू प्लस पी. ही एक प्रॉपर्टी आपण पाहणार आहोत, कम्युटेटिव्ह प्रॉपर्टी. आणि सेकंड प्रॉपर्टी जी आहे असोसिएटिव्ह लॉ. तर असोसिएटिव्ह लॉ म्हणजे काय, ए प्लस बी प्लस सी इज इक्वल टू काय असेल, ए प्लस बी ब्रॅकेट कम्प्लीट प्लस सी असं असू शकेल. तर याला आपण असोसिएटिव्ह लॉ म्हणायचं, आणि हा जो आहे याला कम्युटेटिव्ह लॉ म्हणायचं. तर इथं कम्युटेटिव्ह लॉ प्रूव्ह करणार आहोत. तर या ठिकाणी पॅरलेलोग्राम ओ ए बी सी हा पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे. तर ओ ए किती आहे बाबर, ओ ए इज रिप्रेझेंटेड बाय वेक्टर पी. ओ सी इज रिप्रेझेंटेड बाय वेक्टर क्यू. हा पी आहे, हा क्यू आहे. आता क्यू ला ओसी ला ए बी कशी असेल बाबर, पॅरलल आणि इक्वल असेल. त्यामुळे हा जर क्यू असेल तर हा क्यू असेल बाय इक्वॅलिटी ऑफ टू वेक्टर्स. आता ओ ए ला सी बी कसा असेल, पॅरलल. ओ ए जर पी असेल तर सी बी सुद्धा किती असेल सांगा बाबर, पी असेल. ओके, आता या ठिकाणी वापरता आपण ही व्हॅल्यू घेऊया वापरता ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार. बघा आता या ठिकाणी मी वेक्टर आर घेतोय. वेक्टर आर हा पॅरलेलोग्रामच्या डायगोनल रिप्रेझेंट करतोय. वेक्टर आर, वेक्टर आर म्हणजे काय घ्यायचं वापरता, वेक्टर ओबी, ओ पासून बी पर्यंत. ओबी हा वेक्टर कसा आला वापरता, ओबी म्हणजेच काय घेतला, ओ ए प्लस ए बी, ओ ए प्लस ए बी. तर ओ ए म्हणजे किती आहे सांगा बरोबर, पी, आणि ए बी म्हणजेच किती आहे, क्यू. तर यानुसार आपण वेक्टर आर फाइंड आउट केला. तर वेक्टर आर ची व्हॅल्यू आपण 1 नंबरच्या इक्वेशन दाखवली. आता वेक्टर आर ची व्हॅल्यू आपण सेकंड मेथडने आपण फाइंड आउट करूया. वेक्टर आर इज इक्वल टू वेक्टर ओबी. तर वेक्टर ओबी ची व्हॅल्यू आपण यानुसार सुद्धा फाइंड आउट करू शकतो. ओसी प्लस काय घ्यायचं, सीबी. ओसी प्लस सीबी. ओसी म्हणजे किती आहे सांगा बरोबर, क्यू, आणि सीबी म्हणजे किती आहे, पी आहे. तर हे सेकंड इक्वेशन. तर 1 आणि 2 वरून काय म्हणू शकतोय, वेक्टर पी प्लस क्यू इज इक्वल टू काय झालं, वेक्टर क्यू प्लस पी. तर यानुसार वेक्टर ऍडिशन इज कम्युटेटिव्ह, क्रमनिरपेक्ष असते. हा भाग आपण प्रूव्ह केला. असोसिएटिव्ह लॉ आपण प्रूव्ह करतोय. असोसिएटिव्ह लॉ कसा द्यायचा, वेक्टर ए प्लस ब्रॅकेट मध्ये बी प्लस सी इज इक्वल टू वेक्टर ए प्लस बी ब्रॅकेट मध्ये प्लस वेक्टर सी. तर इथं मी क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलेला आहे. ओ पी क्यू आर हा क्वाड्रिलॅटरल ड्रॉ केलेला आहे. तर या क्वाड्रिलॅटरल मध्ये ओपी हा वेक्टर ए न रिप्रेझेंट केलेला आहे, पी क्यू हा वेक्टर बी न रिप्रेझेंट केलेला आहे, त्याच्यानंतर क्यू आर हा वेक्टर सी न रिप्रेझेंट केलेला आहे. ओके, आणि ओ आर ला आपण काय म्हणतोय, वेक्टर आर.
तर आता मी दोन डायगोनल जॉईन करतोय. ओ क्यू जॉईन केला. कोणता डायगोनल जॉईन केला? ओ क्यू. ओ क्यू कसा घ्यायचा बाबर? ए प्लस बी. तर ओ क्यू ची व्हॅल्यू काय असेल बाबर? ए प्लस बी. मी इथं लिहितो बाबर, वेक्टर ओ क्यू इज इक्वल टू वेक्टर ए प्लस वेक्टर बी. ओके. यानंतर मी पी आर हा डायगोनल जॉईन करतोय. तर ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन नुसार पी आर ची व्हॅल्यू काय असेल बाबर? बी प्लस सी. तर इथं पी आर इज इक्वल टू काय लिहायचं? वेक्टर बी प्लस वेक्टर सी. आता मी या ठिकाणी वेक्टर ओ आर ची व्हॅल्यू लिहू शकतोय. ओ आर. ओ आर ची व्हॅल्यू आपण कशी लिहू शकतो वापरता? ओ आर म्हणजे काय घ्यायचं? ओपी प्लस काय घ्यायचं? पी आर. ओपी प्लस काय घेतलं? पी आर. तर ओपी म्हणजे किती आला बाबर? वेक्टर ए प्लस पी आर. पी आर म्हणजे किती आहे बाबर? बी प्लस सी. बी प्लस सी. तर ओ आर ची व्हॅल्यू ही व्हॅल्यू आपण ऑब्टेन केली. ओके. आता अजून एकदा आपण ओ आर ची व्हॅल्यू फाइंड आउट करूया. वेक्टर ओ आर इज इक्वल टू काय लिहू शकतो सांगा आपण? ओ क्यू प्लस क्यू आर. ओ क्यू प्लस काय घेतलं? क्यू आर. ओ क्यू ची व्हॅल्यू किती आहे सांगा आपण? ए प्लस बी. आणि क्यू आर ची व्हॅल्यू किती आहे? सी. तर इथं ओ आर कसा फाइंड आउट केला? ए प्लस बी प्लस सी ही व्हॅल्यू फाइंड आउट केली यानुसार. आणि ओ आर ची व्हॅल्यू ए प्लस बी प्लस सी, तर ही व्हॅल्यू फाइंड आउट केली यानुसार फाइंड आउट केली. तर यानुसार असोसिएटिव्ह लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन हा भाग आपण प्रूव्ह केलेला आहे. तर यापुढे आपण काही दोन एक्झाम्पल पाहूया ऍडिशन ऑफ वेक्टरची. हिअर वी सी एक्झाम्पल बेस्ड ऑन ऍडिशन ऑफ वेक्टर्स. तर या ठिकाणी पॉलिगॉन दिलेले आहे ओ ए बी सी डी. तर ओ ए वेक्टर ए आहे, ए बी A2 वेक्टर आहे, BC A3 वेक्टर आहे आणि CD हा A4 वेक्टरनं डिनोट केलेला आहे. तर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? रिझल्टंट फाइंड आउट करायचं आहे. रिझल्टंट कुणाचं फाइंड आउट करायचं आहे? A1 A2 A3 अँड A4. म्हणजे काय फाइंड आउट करायचं आहे? वेक्टर A1 प्लस वेक्टर A2 प्लस वेक्टर A3 प्लस वेक्टर A4 अशी व्हॅल्यू फाइंड आउट करायची. तर इथं हा OA आहे म्हणजे O पासून B जॉईन करतोय. मग OB हा वेक्टर किती मिळेल वापरता? वेक्टर A1 प्लस वेक्टर A2. तर हा A1 प्लस A2 झाला OB. याच्यानंतर OC वेक्टर फाइंड आउट करूया. OC कसा घ्यायचा बाबर? OB प्लस BC घ्यायचा. OB प्लस काय घेतला? BC. OB ची व्हॅल्यू किती आहे बाबर? A1 प्लस A2 प्लस BC किती आहे बाबर? A3. तर यानुसार OC ची व्हॅल्यू मिळाली. हे सेकंड इक्वेशन झालं. याच्यानंतर आपण OD ची व्हॅल्यू घेऊया. कोणती व्हॅल्यू घ्यायची? OD ची. OD ची व्हॅल्यू कशी घ्यायची? OC प्लस CD. OC किती आहे बाबर? A1 प्लस A2 प्लस A3 प्लस CD म्हणजे किती आहे बाबर? A4. तर यानुसार OD ची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. किती व्हॅल्यू मिळाली? A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. तर यानुसार ऍडिशन फाइंड आउट करू शकतो. तर आता ही ऍडिशन आपण डायरेक्ट सुद्धा घेऊ शकतो, काहीही फरक पडत नाही बाबरता. इथून इथं वेक्टर किती आहे बाबर? वेक्टर A आहे. इथून इथं किती वेक्टर आहे? A1 आहे. इथून इथं किती आहे? A2. इथून इथं किती आहे? A3 आहे. इथून इथं किती आहे? A4. म्हणजे O पासून A ला आपण पुढे जातोय. A पासून B ला गेलो, B पासून C ला गेलो, C पासून D ला गेलो, म्हणजेच कुठून कुठं आलो? O पासून D ला गेलो.
तर व्हेक्टर ओडी इज इक्वल टू काय लिहू शकतोय A1 प्लस A2 प्लस A3 प्लस A4. तर यालाच आपण पॉलिगॉन लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन म्हणू शकतो. ओके, म्हणजे हा रिझल्टंट व्हेक्टर हा काय करायचा पॉलिगॉनच्या साइडच्या बेरजेवरून फाइंड आउट करता येऊ शकतो. ओके, व्हेक्टर ऍडिशन मध्ये आपण ट्रायंगल लॉ पाहिलेला आहे. म्हणजे समजा हा व्हेक्टर P असेल, हा व्हेक्टर Q असेल, तर ट्रायंगलच्या थर्ड साइडनं P प्लस Q देऊ शकतो. तर या लॉला आपण काय म्हटलेलं आहे ट्रायंगल लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. आता या ठिकाणी आपण पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन हा भाग पाहणार आहोत. कोणता भाग पाहतोय पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन. तर इथं मी पॅरलेलोग्राम घेतलेला आहे OACB. तर इथं हा व्हेक्टर P आहे. हा कोणता व्हेक्टर आहे P. तर पॅरलेलोग्रामच्या OA बाजूला व्हेक्टर P देतोय आणि OB च्या बाजूला व्हेक्टर Q देतोय. कोणता व्हेक्टर दिला Q दिला. तर या दोन व्हेक्टरची बेरीज ही कशी देऊ शकतोय तर पॅरलेलोग्रामच्या डायगोनलनं द्यायची. आणि हा डायगोनल कुठून सुरुवात होतो P आणि Q च्या इनिशियल पॉइंट पासून सुरुवात होतो. कुठून सुरुवात होतो इनिशियल पॉइंट पासून सुरुवात होतो, म्हणजे टेल पासून सुरुवात होतो. ओके, म्हणजे वापरता OA पॅरलेलोग्रामच्या बाबतीत OA ही एक साइड आहे P न दाखवते, OB ही Q न दाखवते. तर P प्लस Q ही पॅरलेलोग्रामच्या डायगोनलनं द्यायची. म्हणजे इथं P प्लस Q हा किती घ्यायचा तर व्हेक्टर R न दाखवते P प्लस Q. तर याचं स्टेटमेंट आपण यानुसार देऊ शकतो इफ टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप आर ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट. दोन व्हेक्टर सेम टाइपचे आहेत, म्हणजे हा फोर्स असला तर हा सुद्धा कोणता घ्यायचा फोर्सचाच. टू व्हेक्टर्स ऑफ सेम टाइप आर ओरिजिनेटिंग फ्रॉम सेम पॉइंट पासून ओरिजिनेट होतात. टेल्स ऍट सेम पॉइंट, दोघांचे टेल्स कुठे आहेत सेम पॉइंटला. are represented in magnitude and direction by two adjacent sides of parallelogram. तर या ठिकाणी या P आणि Q पॅरलेलोग्रामच्या ऍडजेसंट साइड नुसार देतोय पॅरलेलोग्राम. their resultant vector is given in magnitude and direction by diagonal of the parallelogram. म्हणजे हा P घेतला पॅरलेलोग्रामची ही एक साइड, Q पॅरलेलोग्रामची दुसरी साइड, तर या ऍडजेसंट साइड आहे. तर या दोन व्हेक्टरची बेरीज यानुसार देता येते, पॅरलेलोग्रामच्या डायगोनल नुसार देता येते. ओके, आणि यालाच आपण काय म्हणतो पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन असं म्हणू शकतो. तर आता हे स्टेटमेंट आवश्यक आहे पाठांतराचे, पण हे प्रॅक्टिकल व्ह्यू पहा. तर इथं हा P असेल हा Q असेल, तर यांची बेरीज या डायगोनलला देता येते आणि याला व्हेक्टर R म्हणायचं, दोघांचा रिझल्टंट असेल. पॅरलेलोग्राम लॉ ऑफ व्हेक्टर ऍडिशन या लॉचं आपण स्टेटमेंट पाहिलेलं आहे. आणि आता आपण काय करणार आहोत तर फाइंड मॅग्निट्यूड ऑफ R अँड इट्स डायरेक्शन. तर इथं हा पॅरलेलोग्राम OACB दिलेला आहे. तर पॅरलेलोग्रामच्या ऍडजेसंट साइड OA P न रिप्रेझेंट केलेले आहे, OB Q न रिप्रेझेंट केलेले आहे, P आणि Q ची बेरीज OC न दाखवलेलं आहे. तर इथं R ची व्हॅल्यू किती असते बाबा आता P प्लस Q असते. तर आता आपण काय करणार आहोत R या व्हेक्टरचा मॅग्निट्यूड फाइंड आउट करणार आहोत, म्हणजे R या व्हेक्टरची लेंथ फाइंड आउट करणार आहोत. ओके, आणि R या व्हेक्टरचं आपण डायरेक्शन फाइंड आउट करणार आहोत. ओके, तर परीक्षेमध्ये हा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, फाइंड मॅग्निट्यूड ऑफ R अँड इट्स डायरेक्शन. ओके,
तर आता या ठिकाणी मी पॅरलेलोग्राम ड्रॉ केलेला आहे. ओ ए सी बी. ओ ए पी न रिप्रेझेंट केलेलं आहे, ओ बी क्यू न रिप्रेझेंट केलेलं आहे. ओ ए आणि ओ बी मधला अँगल किती आहे? थीटा आहे. ओ ए आणि ओ बी मधला अँगल किती आहे? थीटा. तर मी या ठिकाणी पॅरलेलोग्राम कंप्लीट करतो. ओ ए सी बी हा पॅरलेलोग्राम कंप्लीट केला. तर पी प्लस क्यू याची व्हॅल्यू आर न देऊ शकतो आपण. कशाने देऊ शकतोय? आर न देऊ शकतोय. तोच भाग या ठिकाणी लिहिलेला आहे. आर ची व्हॅल्यू किती आहे? पी प्लस क्यू. तर आता आपण काय करणार आहोत? मॅग्निट्यूड ऑफ आर फाइंड आउट करणार आहोत. तर व्हेक्टर आर ची लेंथ ड्रॉ करणार आहोत. तर या ठिकाणी मी काय करतोय? ड्रॉ सी डी परपेंडिक्युलर टू ओ ए प्रोड्युस्ड. ओ ए पुढे वाढवतोय आणि ओ ए ला सी डी हा कसा ड्रॉ करायचा? परपेंडिक्युलर. आता इन राईट अँगल ट्रायंगल इन राईट अँगल ट्रायंगल ODC हा ट्रायंगल घेऊया. ओ हा डी आणि हा काय घेतला? सी. ODC हा राईट अँगल ट्रायंगल घेतला. ODC मध्ये OC स्क्वेअर इज इक्वल टू काय घ्यायचं? OD स्क्वेअर प्लस काय घ्यायचं? CD स्क्वेअर. OC स्क्वेअर इज इक्वल टू OD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. तर इथं OD स्क्वेअर ची व्हॅल्यू किती असेल? OA प्लस काय घेतलं? AD. OA प्लस AD ब्रॅकेट स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. तर इथं OA प्लस AD चा स्क्वेअर घेतला. तर हा स्क्वेअर कसा लिहितो आपण? A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर नुसार. A प्लस B ब्रॅकेट स्क्वेअर कसा लिहितो आपण? A स्क्वेअर प्लस 2AB प्लस B स्क्वेअर. तर सेम मेथडनं OA स्क्वेअर प्लस 2OA इंटू AD प्लस AD चा स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. इथं CD आहे. आता AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर. तर हा AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअर इज इक्वल टू किती असेल? AC स्क्वेअर. ओके. तर AD स्क्वेअर प्लस CD स्क्वेअरच्या ऐवजी आपण काय लिहिलं? AC स्क्वेअर. आता OC स्क्वेअरला आपण काय म्हणतोय? OC स्क्वेअर म्हणजे काय घेतलं? R स्क्वेअर. R स्क्वेअर इज इक्वल टू OA म्हणजेच OA ही लेंथ घेतोय. P चा मॅग्निट्यूड P न दाखवते. बरोबर. वेक्टर P चा मॅग्निट्यूड असा दाखवायचा असतो मॉड मध्ये P किंवा P असा लिहिलं तरी चालेल. ओके. म्हणजे OA चा मॅग्निट्यूड, OA ही लेंथ किती घेतली? P घेतली. प्लस 2P इंटू AD प्लस AC ही लेंथ जी आहे AC किती घ्यायची? Q स्क्वेअर घ्यायची. कारण पॅरलेलोग्राम मध्ये OB इज इक्वल टू काय असतो? AC. तर त्यानुसार AC स्क्वेअर म्हणजे किती आला? Q स्क्वेअर. ओके. आता याच्या पुढे इन ट्रायंगल ADC हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. हा अँगल जर थीटा असेल तर हा अँगल सुद्धा किती असेल? थीटा. हा थीटा असेल तर हा अँगल सुद्धा थीटा. तर या ठिकाणी कॉस थीटा इज इक्वल टू AD अपॉन काय घेतलं? AC. कॉस थीटा AD अपॉन AC. AD इज इक्वल टू काय झालं? AC कॉस थीटा म्हणजेच AD इज इक्वल टू Q कॉस थीटा. तसंच साइन थीटाची व्हॅल्यू घेऊया. साइन थीटा इज इक्वल टू काय घेतलं? CD अपॉन काय घेतलं? AC. तर इथं CD इज इक्वल टू AC साइन थीटा. तर CD इज इक्वल टू काय झालं बरोबर? Q साइन थीटा. CD ची व्हॅल्यू किती झाली? Q साइन थीटा. तर इथं AC मिळाला शिवाय काय मिळाला? CD Q साइन थीटा. आता इथं आपण व्हॅल्यू लिहूया. R स्क्वेअर इज इक्वल टू P स्क्वेअर प्लस 2P इंटू AD प्लस Q स्क्वेअर. तर हेच मी असं लिहितो. P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2P इंटू Q कॉस थीटा. इंटू किती लिहिलं? Q कॉस थीटा. आणि आता R स्क्वेअरचं स्क्वेअर रूट घेतलं. R इज इक्वल टू अंडर रूट P स्क्वेअर प्लस Q स्क्वेअर प्लस 2PQ कॉस थीटा. तर हे फर्स्ट इक्वेशन झालं. आता डायरेक्शन ऑफ R घेऊया. R या वेक्टरचं डायरेक्शन घ्यायचं.
इन ट्रायंगल ओडीसी, ओडीसी या ट्रायंगल मध्ये आर न पी बरोबर किती अँगल प्रोड्यूस केलेला आहे बाबर? अल्फा. तर आरचं डायरेक्शन फाइंड आउट करतोय, म्हणजे वेक्टर आर न पी बरोबर केलेला अँगल फाइंड आउट करतोय. तर आता इन ट्रायंगल ओडीसी टॅन अल्फा इज इक्वल टू काय घ्यायचं? सीडी अपॉन एडी. सीडी अपॉन काय घेतलं? ओडी. सीडी अपॉन ओडी. तर आता ओडी म्हणजेच किती आहे बाबा? ओए प्लस एडी. तर इथं टॅन अल्फा इज इक्वल टू सीडी ची व्हॅल्यू लिहूया. सीडी ची व्हॅल्यू किती आहे? सीडी ची व्हॅल्यू क्यू साइन थिटा आणि एडी ची व्हॅल्यू किती आहे? क्यू कॉस थिटा. तर टॅन अल्फा इज इक्वल टू क्यू साइन थिटा अपॉन पी प्लस क्यू कॉस थिटा. तर यानुसार वेक्टर आर न म्हणजे रिझल्टंट न पी बरोबर केलेला अँगल फाइंड आउट केला. म्हणजेच आपण काय फाइंड आउट केलं? डायरेक्शन ऑफ वेक्टर आर. वेक्टर आरचं आपण इथं काय फाइंड आउट केलेलं आहे? डायरेक्शन फाइंड आउट केलेलं आहे. वी नो मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर. तर मॅग्निट्यूड ऑफ वेक्टर आर हा कसा डिनोट करायचा बरोबर? मॉड मध्ये वेक्टर आर इज इक्वल टू, मॉड मध्ये लिहिला तरी चालतो किंवा डायरेक्ट आर लिहितोय. आर म्हणजेच काय? मॅग्निट्यूड ऑफ आर इज इक्वल टू किती व्हॅल्यू होते? अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू इंटू कॉस थिटा. हा फॉर्म्युला होता. तर इथं हा पी आहे वेक्टर, हा कोणता आहे? क्यू. आणि पी आणि क्यू ची बेरीज करून आर मिळत होता. काय मिळत होता? आर मिळत होता. तर मॅग्निट्यूड ऑफ आर म्हणजे आपण काय काढलं होतं? आर ची लेंथ फाइंड आउट केलेली होती. वेक्टर आर ची काय फाइंड आउट केलेली होती? लेंथ. तर लेंथ साठी हा फॉर्म्युला आहे. आता आपण काय करणार आहोत? डिफरंट केसेस पाहणार आहोत. तर 3 केसेस पाहणार आहोत. केस 1. केस 1 मध्ये थिटा इज इक्वल टू 0 म्हणजे काय? या बाजूला पी आहे आणि त्याच साइडला हा क्यू वेक्टर आहे. पी वरतीच क्यू वेक्टर आहे म्हणजे थिटा किती घ्यायचा? 0 डिग्री. तर इथं कॉस थिटा इज इक्वल टू कॉस 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असेल? 1. तर यानुसार आर ची व्हॅल्यू मिळेल. आर इज इक्वल टू अंडर रूट काय घ्यायचं? पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू. कॉस 0 ची व्हॅल्यू किती आली? 1. तर या ठिकाणी आर ची व्हॅल्यू अशी मिळते. आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस 2pq प्लस क्यू स्क्वेअर. म्हणजेच किती मिळेल? मॉड मध्ये p प्लस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजेच किती आले व्हॅल्यू? p प्लस क्यू. ही व्हॅल्यू कुणाची मिळाली बाबा? आर ची. ओके. आता केस 2 पाहणार आहोत. थिटा जर 180 असेल तर समजा हा पी वेक्टर घेतला, इथून इथं पी, आणि हा क्यू वेक्टर घेतोय आणि हा अँगल आहे किती आहे? 180. तर इथं कॉस 180 ची व्हॅल्यू किती मिळते? -1. तर आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू इंटू किती घेतलं? -1. तर आता प्लस इंटू -1 म्हणजे किती झालं? -2pq. तर हीच व्हॅल्यू किती मिळते? अंडर रूट p मायनस क्यू ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे काय घ्यायचं? p मायनस क्यू. यानुसार आर ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे p या वेक्टर मधून q हा वेक्टर वजा करायचा म्हणजे कोणती व्हॅल्यू मिळते बाबा? p मायनस क्यू. म्हणजे हे कसं करायचं बाबा? आता हा p आहे. कोणता आहे? p. तर याच्यावरती q ठेवायचा. इथून एवढा क्यू आला तर p इथून इतका आहे तर त्याच्या विरुद्ध बाजूला क्यू ठेवला तर हा एवढा वेक्टर. तर हा वेक्टर कोणता मिळाला? p मायनस क्यू वेक्टर. कोणता वेक्टर मिळाला? p मायनस क्यू. तर यानुसार आपण थिटा जर 180 असेल तर आर ची व्हॅल्यू फाइंड आउट केलेली आहे. आणि आता थर्ड केस, थिटा जर 90 असेल म्हणजे इथं p घ्यायचा, या बाजूला q घ्यायचा आणि
या बाजूला आर आहे, दोघांच्या मधला अँगल किती आला सांगा बरं, 90 डिग्री. तर इथं आर ची व्हॅल्यू किती असेल हे कॅल्क्युलेट करायचं होतं. कोणती व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती, आर ची. तर इथं आर थीटा इज इक्वल टू 90, कॉस 90 इज इक्वल टू 0, आर इज इक्वल टू अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू इंटू 0. कॉस 0 ची व्हॅल्यू किती असते, सॉरी कॉस 90 ची व्हॅल्यू 0, हे 0 ठेवलं तर आर ची व्हॅल्यू किती मिळेल, अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर. ओके, तर यानुसार डिफरंट केसेस आपण पाहिलेल्या आहेत. तर हा भाग सीईटी साठी महत्वाचा आहे, सीईटी, JEE किंवा नीट एक्झामच्या दृष्टीने. ओके, आणि इथंच आपण थांबणार आहोत. तर फर्स्ट लेक्चर मध्ये आपण कोणकोणते पॉइंट्स पाहिलेले, स्केलर्स, व्हॉट आर स्केलर्स, याच्यानंतर व्हॉट आर वेक्टर्स, रिप्रेझेंटेशन ऑफ वेक्टर्स, टाइप्स ऑफ वेक्टर्स, नेक्स्टली अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स. अल्जेब्रा ऑफ वेक्टर्स मध्ये स्केलर मल्टिप्लिकेशन ऑफ वेक्टर्स हा भाग पाहिलेला आहे. ऍडिशन ऑफ वेक्टर्स हा भाग पाहिलेला आहे. ऍडिशन मध्ये 2 रूल्स पाहिलेले आहेत, एक ट्रायंगल लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, पॅरलेलोग्राम लॉ ऑफ वेक्टर ऍडिशन, आणि यानंतर आपण मॅग्निट्यूड ऑफ आर हा भाग पाहिलेला आहे. आणि मॅग्निट्यूड ऑफ आर चं डेरिव्हेशन पाहिलेलं आहे, आणि आर चा मॅग्निट्यूड या फॉर्म्युल्यानुसार मिळतो हा भाग प्रूव्ह केलेला आहे. अंडर रूट पी स्क्वेअर प्लस क्यू स्क्वेअर प्लस 2p इंटू क्यू इंटू कॉस थिटा. तर यानुसार आर चा मॅग्निट्यूड फाइंड आउट केलेला आहे, as well as we have obtained the direction of vector r. Okay.